मी नक्कीच आयोजकांच्या बाबतीत नक्कीच चर्चा करेल. थँक यू सो मच. ही स्पर्धा, ही मानाची स्पर्धा आज पाटण टेनिसमध्ये तुम्ही घेऊन आलात आणि या स्पर्धेने असा काय धुमाकूळ घातला की येणाऱ्या प्रत्येक आयोजकाला हे वाटायला लागलं की या स्पर्धेसारखं आपण आयोजन करावं, नियोजन करावं. दर्जेदार आयोजन आहे, दर्जेदार नियोजन आहे. मी कौतुक करेल नितीन यांचं, कारण की ज्या पद्धतीने आयोजन नटवलं अगदी झुगावच्या या मैदानामध्ये हे प्रथम आयोजन पाहतोय पाटण तालुक्याचं आणि त्या आयोजनामध्ये हा दर्जा खरंच प्रत्येक प्रेक्षकांचं, प्रत्येक खेळाडूचं, प्रत्येक तालुक्याचं लक्ष या आयोजनाकडे लागल्या आणि हा दर्जा आहे आयोजनाचा. अगदी पहिला दिवस कालच्या दिवसामध्ये संपन्न झाला आणि आज दुसऱ्या दिवसामध्ये आपण आलोय. दुसऱ्या दिवसाचा विचार करत असताना दुसऱ्या दिवसातील पहिला संघ खेळला जातोय. स्ट्रायकिंग एंडला विके प्रतिष्ठान बाचोली या संघाचा आशिष पाटील आपण पाहतोय, तर नॉन स्ट्रायकिंग एंडला रितेश निकम आपण पाहतोय. द वंडर बॉय ऑफ बाचोली या नावाने सुप्रसिद्ध असलेला हा खेळाडू. आणि डी के स्पोर्ट्सच्या बाबतीत चर्चा करायला गेलं तर अर्थातच पहिलं षटक नेहमी ऋषी टाकत असताना आपण पाहतो. डी के स्पोर्ट्स या संघातून 88 नावाची जर्सी परिधान असते त्याची. ज्या पद्धतीने लसित मलिंगा अशी हेअरस्टाईल त्याची आहे आणि सध्याच्या हेअरस्टाईल आपण पाहतोय अगदी वेगळा आहे तो. मात्र मलिंगा या नावाने प्रसिद्ध असलेला हा डी के स्पोर्ट्समधला खेळाडू बॉलिंग मार्कसाठी तयार होता. येस, तर पहिला चेंडू मैदानामध्ये खेळला जातोय. आजच्या दिवसातील पहिला चेंडू पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न अगदी आपण पाहिलं तर कालच्या दिवसामध्ये 10:15 पहिला चेंडू मैदानामध्ये पडला होता. आजच्या दिवसाची सुरुवात झाली 9:07 पहिला चेंडू मैदानामध्ये पडलेला आहे. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहिलं तर फलंदाज आशिष पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता, डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न होता. मात्र उसळीचा चेंडू यष्टीरक्षक आपण पाहिलं तर तिथे सुनील आहे, बॉल कॅरी करेल. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर हाफ ट्रॅकर टाकण्याचा प्रयत्न, मात्र पंचांचा इशारा येतोय तिथे स्वैर मारा येतोय. व्हाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव स्कोरबोर्डवरती ॲड होईल. येस, सुरेख गोलंदाजी सुरू आहे. कारण की मी सुरुवातीलाच म्हटलं होतं की डी के स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड या संघाकडून वारंवार पहिलं षटक, पॉवर प्लेचं जे षटक असतं ते षटक टाकताना ऋषीला आपण पाहतो बॉलिंग मार्कवरती. आणि तो षटक टाकत असताना आत्तापर्यंत आपण चेंडूंचा विचार केला. चेंडूंच्या बाबतीत चर्चा करायला गेलं तर डीच्या स्वरूपामध्ये नक्की एक धाव पंच आपल्यापर्यंत दर्शवतील. मात्र चर्चा करत होतो या गोलंदाजाची. वारंवार आपण पाहिले उसळीचे चेंडू टाकतोय, हाफ ट्रॅकर तिथे टाकतोय. कारण की आपण पाहिलं तर डीप स्क्वेअर लेगच्या मागे तिथे डिक्लेअर स्वरूपामध्ये एक धाव आहे. आणि तदनंतर आपण पाहिलं तर पॉईंटच्या दिशेने लक्षात गेलं तर पॉईंटच्या मागे ज्या फ्लाय स्लिप आहे तिथे देखील एक धाव घोषित क्षेत्रामध्ये आहे. म्हणून की काय वारंवार हाफ ट्रॅकर तिथे उपयोग केला जातोय. उसळीचे चेंडू टाकण्यात येतात वारंवार ऋषीकडून. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आपण पाहू शकतो. नक्की फसला गेला, मात्र डिक्लेअर स्वरूपामध्ये जाईपर्यंत तो थांबला आणि तिथे एक धाव कंप्लीट केली. आपण पाहिलं जी लाईन दिलेली आहे भिंती लगत, त्या लाईनीच्या आतमध्ये चेंडू जर ट्रॅव्हल झाला तर तिथे डिक्लेअर आहे. त्या लाईनीच्या बाहेर जी रेष आहे त्या रेषेच्या बाहेर चेंडू पिच झाला, चेंडू ट्रॅव्हल झाला तर तिथे धावून घ्याव्या लागतील तुम्हाला धावा. तर स्ट्राईकवरती येतोय द वंडर बॉय ऑफ बाचोली मिस्टर रितेश निकम. 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालेला आहे. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, सुरेख फटका, मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे तिथे. इंद्रजित दादाच्या मार्फत आपण पाहिलं तर दादा या नावाने प्रसिद्ध असलेला क्षेत्ररक्षक इंद्रजित पाटील तिथे तैनात होता. बॉल कॅरी केल्यानंतर लगेचच फेकी केली जाते. 5वा चेंडू मैदानामध्ये टाकला जातोय आणि या 5 चेंडूनंतर धावसंख्या आपण पाहतोय अवघ्या 4 या धावसंख्येवरती. 4 लॉस ऑफ अ 0 विकेट. येस, स्वैरमार येते. येस, एक धाव स्कोरबोर्डमध्ये ॲड होईल. येस, शेवटचा चेंडू मैदानामध्ये टाकला जातो. आपण पाहिलं तर डॉट चेंडू येतोय, निर्धाव चेंडू येतोय आणि या निर्धाव चेंडूनंतर आपण पाहिलं धावसंख्या 5च्या घरामध्ये. तर पहिलं षटक पार पडलं, मी म्हणेल यशस्वी षटक पार पडलं. डी के स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर पहिलं षटक ऋषी घेऊन आला होता आणि ऋषीच्या नावावरती हे 6 चेंडू राहिल्या. पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा गोळा करण्याचा प्रत्येक संघाचा हा
मजच असतो, प्रत्येक संघाचा इरादा असतो की पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा आपल्या संघासाठी आपण गोळा कराव्यात. आणि तदनंतर आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये अवघ्या पहिल्या घेरवरती 5 धावा स्कोरबोर्डवरती ॲड झाल्यात. पहिल्या चेंडूचा विचार केला तर पहिला चेंडू बाउन्सर चेंडू, डॉट चेंडू, तदनंतर आपण पाहिली तर स्वैर मार आली, तदनंतर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा डॉट चेंडू गेला आणि तदनंतर पाहिलं तर मोठा फटका जरूर रितेशच्या माध्यमातून बघायला भेटला. मात्र क्षेत्ररक्षण झाल्यानंतर 1 धाव तिथे कंप्लीट झाल्या. या सर्वांच्या सरासरीने पाहिलं तर 5 धावा स्कोरबोर्डवरती लागलेल्या आहेत. आणि बॉलिंग मार्क्ससाठी आपण पाहतोय 40+ एक खेळाडू आहे, मात्र ज्याने येणाऱ्या अगदी मागच्या आठवड्यामध्ये 2 वेळा हॅट्रिक विकेट आपल्या नावावरती करून घेणारा एकमेव पाटण टेनिसमधला बॉलर म्हणून ओळखला जातो. बेस्ट बॉलर किताब त्याच्या नावावरती राहिला. अर्थातच राजू रोडे सर आपण पाहिलं, अगदी सेमीफायनलचा सामना पाहिला तर 6 चेंडूमध्ये 9 धावा रोखल्या जाऊ शकतात हे त्यांनी आपल्या गोलंदाजीमधून पाहिलं. आणि फायनलचा विचार केला तर मागच्या आठवड्यामध्ये 6 चेंडूमध्ये 12 धावा रोखल्या जाऊ शकतात हे देखील त्यांनी करून दाखवला. तर बॅक टू बॅक 3 हॅट्रिक विकेट घेणारा एकमेव गोलंदाज राजू रोडे सर आपण पाहतोय बॉलिंग मार्कवरती तयार होतात. जर्सी नंबर 06 या जर्सी नंबरने खेळत असताना पाटील अवॉर्ड या संघातून बिलॉंग करणारा हा गोलंदाज राईट टर्म अराउंड द विकेट. पहिला चेंडू मान दिले तर आपण पाहिलं तर अगदी कव्हर ड्राईव्ह तिथे खेळला गेला. रितेशच्या माध्यमातून बॅकफुटला जाऊन अगदी आपण पाहिलं मिडल ऑफ द बॅट तिथे कव्हर ड्राईव्ह तिथे खेळला गेला आणि 1 धाव तेजीने कंप्लीट केली. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर तिथे स्क्वॅलेकच्या दिशेने क्षेत्ररक्षक जरूर तैनात आहे. 1 धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेची तमाम शंका देखील पूर्ण केली जाते. 2 धावा तेजीने कंप्लीट केले जातात. तर त्याचबरोबर पाटण टेनिसमधील आणखीन एक गोड आवाज रायगड समालोचन असोसिएशनचे सदस्य माझे परम मित्र युवराजी माळी सर, तुमचं देखील मनापासून अधिक स्वागत आहे. वेलकम सर. आपण पाहिलं तर नुकतंच डेड बॉल येतोय, मात्र माझ्या समवेत समालोचन करत असताना वारंवार ही जोडी तुम्ही पाहता. एका साईडला किरण मस्कर असेल तर दुसऱ्या साईडला युवराज. ही जोडी सध्याच्या स्थितीला पाटण टेनिसमध्ये धुमाकूळ घालत असताना माझे परममित्र इथे उपस्थित आहेत. पूल फटका आपण पाहिला तर स्क्वॅलेकच्या दिशेने 1 धाव डिक्लेअर स्वरूपामध्ये पंचांच्या मार्फत दर्शवली जाते. तर या एका धावेनंतर धावसंख्येचा फलक आपण पाहतो 9 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचतोय. आपण पाहिले तर शशी कुलकर्णी पॅनलचे दोन्ही पंच MCA क्वालिफाईड पंच कालच्या दिवसामध्ये देखील आपल्याला या आयोजनासाठी लाभले होते. आजच्या दिवसामध्ये देखील आपण पाहिलं पांडुरंगजी नाकवा सर आणि विद्युतजी नाडकर सर हे दोन्ही पंच या आयोजनासाठी लाभलेले आहे. अगदी सुरेख आपण पाहिलं तर निर्णय आहेत त्यांच्या. अगदी त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या डोळ्या नजरेखालून ज्या पद्धतीने सामने खेळवले जात आहेत ते सर्व सामने आत्तापर्यंत आपण पाहिले तर अगदी क्लिअर खेळवले जातात. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न डिप्स स्क्वॅलेकच्या दिशेने क्षेत्ररक्षक जरूर तैनात आहे. कॅच कॅरी केल्यानंतर आपण पाहिलं तर ती सुटलीच जाते आणि मैदानामध्ये आपण पाहिलं पंचांचा इशारा तो डिक्लेअर स्वरूपामध्ये 1 धाव तिथे पंच देत असताना स्कोरबोर्डमध्ये 1 धाव ॲड होईल तर धाव संख्या 10 या आकड्यावरती जाते. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर सुरेख गोलंदाजी, अगदी वेग होता या चेंडूमध्ये. आपण पाहिलं ज्या पद्धतीने बॉलिंग मार्कसाठी तयार झाल्यानंतर व्हेरिएशन हा गोलंदाज घेऊन येतो आणि या चेंडूचं वर्णन करूया. चेंडू पडल्यानंतर पिचिंग झाल्यानंतर ज्या पद्धतीने वेग घेतला, अगदी वेगावरती स्वार झाला होता हा गोलंदाज राजू रोडे सर. मागच्या आठवड्यामध्ये आपण पाहिलं तर बेस्ट बॉलर किताब या गोलंदाजाच्या नावावरती आहे. राईट अराउंड द विकेट. पुन्हा एकदा बाउन्सर चेंडू हाफ ट्रॅक वारंवार टाकले जातात. रणनीती ही ते आखली जाते DK स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड या संघाकडून. ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर पहिलं षटक पॉवर प्लेच्या षटकामध्ये देखील आखूड टप्प्यांचा जास्त उपयोग केला ऋषीने.
वारंवार बाउन्सर चेंडू तो घेऊन आला आणि तदनंतर रणनीती आखले की काय, हा प्रश्न बाचोलीच्या मनामध्ये नक्की येत असेल. कारण की तिथे राजू रोडे सर बॉलिंग मार्कसाठी तयार झाल्यानंतर बॅक टू बॅक आपण पाहिलं तर आखूट टप्प्याचे चेंडू टाकले जातात. बाउन्सर चेंडूंचा वारंवार उपयोग करून घेतला जातोय आणि म्हणूनच की काय धावसंख्या रोखली जाते, थांबवली जाते. दुहेरी आकड्यामध्ये 10 या आकड्यावरती 10 लॉस ऑफ 0 विकेट. विके प्रतिष्ठान बाचोली या संघासाठी जम्याची बाजू अशी की पहिली ओपनिंग पेअर मैदानामध्ये अजूनही खेळते. या ओपनिंग पेअरने या षटकामध्ये किती धावा गोळा करतोय हा प्रश्न आता प्रेक्षकांच्या मनामध्ये असेल. कारण की आतापर्यंत 2 षटकांचा विचार केला तर अवघ्या 10 धावा स्कोर बोर्डवरती ऍड झालेल्या आहेत. पहिला चेंडू मोठा फटका अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, डान्सिंग ऑन द विकेट खेळण्याचा प्रयत्न सुनीलला आहे. चेंडू खाली कॅच कॅरी केले, पहिल्या विकेटचा पतन होता. द वंडर बॉय ऑफ अ बाचोली परतीच्या रस्त्याने परत जात असताना बॅक टू द पवेलियन पहिली विकेट आपल्या नावावरती करून घेतो तो म्हणजे दुर्गेश. आपण पाहिलं तर पुन्हा एकदा तिथे हाफ ट्रॅकर येतो, मात्र दिशा पंच आपल्यापर्यंत दर्शवतात. विद्युत नाटकर सरांचा तिथे इशारा येतोय स्वैर माऱ्याचा. आपण पाहिलं तर नवीन फलंदाज अजित निकम बाचोली संघातील विके प्रतिष्ठान बाचोली संघातील एक महत्त्वाचा फलंदाज, महत्त्वाचा खेळाडू म्हणून मानलं जातं. पुन्हा एकदा अगदी बाउन्सर चेंडू होता, स्वैर मारा येतो. कारण की हा चेंडू बाउन्स झाल्यानंतर आपण पाहिलं अगदी उंची जास्त होती आणि तदनंतर पंचांनी आपण पाहिलं तर स्वैर मार तिथे दिली. अगदी नक्कीच पंच आपण पाहिलं तर 1 बाउन्सचं तिथे दंडित केलं जाते दुर्गेशला. याच्यानंतर जर बाउन्स चेंडू आला तर नक्की पंच तिथे दंडित करतील या गोलंदाजाला. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मात्र फसला जातोय. आपण पाहिलं तर लिडिंग एज घेतल्यानंतर तिथे कॅच कॅरी केली जाते सुनील सागावकरच्या माध्यमातून. आपण पाहिलं तर आतापर्यंत पहिलं षटक पार पडलं ते म्हणजे रेशीचं. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 5 धावा खर्च केला ते म्हणजे पॉवर प्लेच्या षटकामध्ये. दुसऱ्या षटकाचा विचार केला तर राजू रोडे सर तिथे दुसरं षटक घेऊन आले. दुसऱ्या षटकामध्ये देखील 5 धावा खर्च केल्या. सरासरी आपण पाहिलं तर 5च्या रन रेटने हा संघ खेळत असताना दुसऱ्या साईडला आपण पाहिलं तर दुर्गेश बॉलिंग मार्कसाठी आला आणि हॅट्रिक आपण पाहिलं तर हॅट्रिक बॉलवरती नक्की हा गोलंदाज असेल. ज्या पद्धतीने आपण पाहिलं कालच्या दिवसामध्ये देखील हॅट्रिक विकेट्स रेकॉर्ड्स आपण पाहिले तर हॅट्रिक विकेट्स देखील प्रणवच्या नावावरती राहिल्या. तदनंतर आपण पाहिलं तर हॅट्रिकचा चेंडू आपण पाहिलं तर नक्की गुडलेनचा चेंडू होता. तिथे स्वैर मार तिथे पंच देतात. दिशा तिथे लेग कट टाकण्याचा प्रयत्न तिथे गोलंदाजाचा नक्की होता. हॅट्रिक विकेटसाठी अजूनही उंबरठ्यावरती असेल, मात्र एक वाईट आल्यानंतर आपण पाहिलं तर हॅट्रिक इथे थांबली जाते. नेदाव चेंडूची सांगता होते धावसंख्या आपण पाहूयात तर अगदी धीम्या गतीने पहिल्या घेरवरती जाऊन पोहोचते 13 या आकड्यावरती. पण पाहिलं तर ज्या पद्धतीने गोलंदाजीचा मारा सुरू आहे, मी म्हणेल डीके स्पोर्ट्स हा संघ तोफखाना सोबत घेऊन चालतोय की काय. ज्या पद्धतीने येणारा प्रत्येक गोलंदाज मारा करतोय, येणारा प्रत्येक गोलंदाज सरासरी 5 पेक्षा कमी धावसंख्या देतोय. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. मात्र आपण पाहिलं तर तिथे राजू रोडे सर देखील किती चाणाक्ष आहेत. नॉन स्ट्राईकचा खेळाडू आपली जागा सोडतोय, लगेच यष्टीच्या मागे जाऊन बॅकअपसाठी उभा राहिलेला हा खेळाडू आपल्या संघासाठी सातत्याने आपण पाहिले तर चांगली कामगिरी पार पाडत असताना मात्र धावसंख्या अजूनही रोखून धरलेली आहे. दुर्गेश याचं षटक देखील आपण पाहिलं तर पूर्णपणे हावी होते ते म्हणजे फलंदाजावरती. सुरेख फटका आहे, डिप स्क्वेअरच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात आहे. कॅच कॅरी केली जाईल आणि परतीच्या रस्त्यावरती पुन्हा एकदा परत जात असता आपण पाहतोय मिस्टर प्रणव बॅक टू द पवेलियन. या षटकाचा विचार करूयात.
दुर्गेश बॉलिंग मार्क्ससाठी आल्यानंतर आपण पाहिलं तर अगदी तीन 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 धावा खर्च करून 3 विकेट आपल्या नावावरती करून घेतल्या, त्या म्हणजे दुर्गेशने. कारण की आतापर्यंत आपण 3 धावा आपण पाहिल्यात तर या वाईटच्या स्वरूपामध्ये दुर्गेशने दिलेल्या आहेत. बॅटच्या स्वरूपामध्ये एकही धाव तिथे फलंदाजासाठी देण्यामध्ये दुर्गेश यशस्वी झालेला आहे. कुठली एकही धाव बॅटच्या स्वरूपामध्ये दुर्गेशने दिलेली नाही आहे. तर 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या आपण पाहतोय ती म्हणजे 13च्या घरामध्ये. तर नवीन गोलंदाज बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय मिस्टर सुनील सागावकर. पहिला चेंडू आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक जरूर आहे. बॉल आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत बॉल आधीच पिच होता. नो मॅन्स लँडमध्ये पिच होत असताना आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षणाचा दर्जा तिथे पाहिला तर अगदी कॅच घेण्यासाठी क्षेत्ररक्षक ज्या पद्धतीने वेगाने पुढे आला, बॉलवरती झेप घेतोय की काय, मात्र तोपर्यंत चेंडू ट्रॅव्हल झाला आणि तिथे एक धाव कंप्लीट करण्यात यशस्वी झाला. अजितवरती लक्ष असेल कारण की आपण पाहिलं तर या संघातील एक महत्त्वाचा फलंदाज म्हणून मानलं जातं अजितला. कारण की मोठे फटकेबाजी करण्याची क्षमता या फलंदाजाकडे आहे, मात्र ती रोखण्यामध्ये कितपत यशस्वी होतोय सुनील सारखा गोलंदाज. अगदी मागच्या आठवड्यामध्ये मॅन ऑफ द सिरीज म्हणून या खेळाडूच्या नावावरती राहिले, ते म्हणजे मानाई प्रतिष्ठान महिन या संघाने भरवलेला चषक आणि त्यामध्ये मॅन ऑफ द सिरीज म्हणून सायकल या खेळाडूच्या नावावरती राहिले. तो खेळाडू DK स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड या संघातून बिलॉंग करत असताना शेवटचं षटक घेऊन येतो आपल्या संघासाठी. राईट ओव्हर द विकेट. दुसरा चेंडू अजित आपण पाहतोय स्वैर मार नक्की असेल, दिशा तिथे पंच आपल्यापर्यंत दर्शवतात. पांडुरंगजी नागवा सरांचा इशारा येतोय वाईटचा. धाव संख्या 15च्या घरामध्ये जाऊन पोहोचते 15. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. अगदी आपण पाहिलं तर बॅट आणि बॉल यामधला संपर्क ज्या पद्धतीने बॅट आधीच फिरवली जाते तिथे आपण पाहिलं तर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करावा लागेल फलंदाजाला. कारण की ज्या पद्धतीने बॉल ट्रॅव्हल होत्या, अगदी ऑफ स्टंपच्या बाहेर पिचिंग केलं जाते, चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जायपर्यंत तिथे बॅट फिरवली जाते, त्याचमुळे हा संपर्क बिघडला जातोय आणि निर्धाव चेंडूची सांगता होत्या. डॉट चेंडू येतोय. पुन्हा एकदा यॉर्कर चेंडू, हेलिकॉप्टर फटका, सुरेख फटका ऋषी तिथे आहे. स्ट्रेट हिटला बॉल कॅरी करून लगेचच दुसरी धाव कंप्लीट केली जाते. आपण पाहिलं तर यॉर्कर चेंडू होता, अगदी सरळ हाताने खेळण्याचा प्रयत्न, व्ही शेपमध्ये खेळला गेला हा फटका. स्ट्रेट हिटला ऋषी तिथे तैनात होता, बॉल कॅरी करून लगेचच फेकी त्यांनी बॉलिंग एंडसाठी केली आणि 2 धावा तिथे कंप्लीट झाला. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर अपील केली जाते राजू रोडे सर यांच्या माध्यमातून, मात्र आपण पाहिलं तर त्या अपीलमध्ये दम नव्हता, मात्र निर्धाव चेंडूची सांगता होत्या. इथे ज्या पद्धतीने दबाव टाकण्याचा प्रयत्न करतोय खेळाडू आपापल्या परीने, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न अक्रॉस द लाईन खेळलं जाते, मात्र आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने डीप मिड विकेटची दिशा या फलंदाजाने निवडलेली आहे आणि त्या पद्धतीने फलंदाजाच्या मनातील गोष्ट गोलंदाज आधीच जाणून घेतोय की काय आणि त्या पद्धतीने टप्पा टाकतोय. पुन्हा एकदा फसला गेलाय फटका. क्षेत्ररक्षक दुर्गेश नक्की असेल, बॉल कॅरी करेपर्यंत तो पिचिंग होता, मात्र बॅकअप आपण पाहिलं तर तिथे येत्या 2 धावा कंप्लीट केल्या जातात. तिसऱ्या धाव्यासाठी धावाधाव होत असताना तिसरी धाव इथे थांबवली जाते आणि या 2 धावेनंतर धावसंख्येचा फलक आपण पाहूयात तर 19 या धावसंख्येवरती. आत्तापर्यंत आपण पाहिलं तर लो स्कोरिंग मॅच ही देखील आहे. आजच्या दिवसातील पहिली मॅच लो स्कोरिंग मॅच म्हणून खेळली जाते. 19 धावा तिथे स्कोरबोर्डवरती लावण्यात आलेल्या आहेत. 20 धावांचं आव्हान असेल. 20 ना 20 रन्स टू विन. तर यानंतरचा होणारा सामना भराडी डेबिया कोळेकवाडी आणि ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान उधवणे दोन्ही संघाने त्वरित यायचा. त्याचबरोबर माननीय श्री सन्माननीय रोशनजी जाधव साहेब, तुमचं देखील मनापासून अधिक स्वागत आहे. वेलकम सर. तर दुसऱ्या मॅचसाठी टॉससाठी लगेच यायचं भराडी डेबी कोळेकवाडी संघ. हा कॉल आहे तुम्हाला. ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान उधवणे संघ, आपण त्वरित यायचं.
कोळकवाडी संघ आलेला आहे. मी विनंती करेल ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान उधवणे संघ आपण देखील त्वरित यायचं. तर विनंती करेल माननीय श्री रोशनजी जाधव साहेब आपल्या शुभ हस्ते या दुसऱ्या सामन्याचा टॉस केला जाईल. हॅलो हॅलो माईक चेक. मी विनंती करेल प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण पाहतोय दोन्ही संघांचे कर्णधार आलेले आहेत. त्याचबरोबर माननीय श्री रोशनजी जाधव साहेब देखील उपस्थित आहेत आणि त्याचबरोबर आपण पाहतोय युवराजी माळी सर देखील तिथे प्रेझेंटेशन बॉक्समध्ये उपस्थित आहेत. तर प्रेझेंटेशन बॉक्समध्ये टॉस का बॉस तिथे केला जातोय. धन्यवाद किरण सर. एका बाजूला आहे भराडदेवी कोळकरवाडी संघाचे कर्णधार, तर दुसऱ्या बाजूला ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान उधवणे मान्यवरांच्या हस्ते ते टॉस केला जातोय. उधवणे संघाचा कॉल आहे. छापा टॉस जिंकलेला आहे उधवणे संघ. आपला काय डिसिजन असेल? 4 षटकांचा सामना असेल. थँक्यू. आम्ही तुम्हाला थोड्या टाईममध्ये डिसिजन करू. या चांगल्या नियोजनासाठी आम्हाला सहभाग देण्यासाठी कमिटीने जे नियोजन केलं त्याबद्दल आम्ही त्यांच्यासाठी थँक्यू. आपला निर्णय अपेक्षित असेल. दुसऱ्या बाजूला आहे कोळकरवाडी संघाचे कर्णधार. मी आयोजनाबद्दल तुम्हाला विचारेल, आयोजनाबद्दल आपलं काय मत आहे? कसं आहे आयोजन? आहे आयोजन चांगलं आहे. ग्राउंड पण चांगलं सिलेक्ट केलेलं आहे. ठीक आहे, थँक्यू. ठीक आहे, धन्यवाद. मान्यवरांना देखील मी स्थानापन्न होण्याची विनंती करेल. तर उधवणे संघाने नाणेफेक जिंकले, त्यांचा डिसिजन आमच्यापर्यंत लवकर येईल अशी अपेक्षा करतो. धन्यवाद. ओव्हर टू किरण सर. थँक्यू सो मच युवराजी माळी सर. ह्या सेकंड इनिंगच्या तिसऱ्या षटकामध्ये आपला निर्णय कळवायचा आहे ही विनंती असेल. तर जाऊयात मॅचकडे. लो स्कोरिंग मॅच नक्की आहे, मात्र बाचोली संघ देखील सहजासहजी हार मानणार नाहीये. कारण की ज्या पद्धतीने खेळ आतापर्यंत बाचोली या संघाचा राहिलेला आहे, गोलंदाज अजितवरती लक्ष असेल, तेच तर्रार गोलंदाज अगदी वेगावरती स्वार होईल आणि वेग आणि अंतर आणि याचा परिमय याचा प्रमेय हा गोलंदाज सांगून जाईल. म्हणजे वेग काय असतो हे गोलंदाज बाचोली या संघातून गोलंदाजी करत असताना पॉवर प्लेच्या षटकामध्ये वारंवार सांगत असताना फलंदाजांना आपण पाहिलंय. आणि इथे धावसंख्या आपण पाहिली तर 20 धावांची आवश्यकता आहे. 20 रन्स टू विन विदिन इन 4 ओव्हर्स. धावसंख्या जरी कमी असली तरी हे क्रिकेट आहे. इथे दिवस कोणाचा हे सांगू शकत नाही. जो 100% आपला प्रयत्न करेल त्याचा दिवस असेल. पहिला चेंडू हलक्या हाताने सावधान स्ट्रोक या स्ट्रोकला बोलतात. अगदी आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती वेगवान चेंडू टाकला गेला तिथे गोलंदाज अजितच्या मार्फत. अगदी आपण पाहिलं तर मागच्या आठवड्यामध्ये या अजितची कामगिरी बाचोली या संघातून सर्रास होती. सर्वात दर्जेदार कामगिरी होती अजितची. आणि पहिला चेंडू दबाव टाकण्याचा प्रयत्न नक्की करण्यात येईल अजितच्या मार्फत. राईट आर्म ओव्हर द विकेट. येस, पुन्हा एकदा सुरेख फटका आहे. मात्र आपण पाहूया तर दिशा तिथे फाईन लीगच्या दिशेने चेंडू जातोय घोषित क्षेत्रामध्ये 1 धावेसाठी. आपण पाहिलं तर वारंवार यंगस्टार ग्रुप मालदन या संघाची मी चर्चा करतोय. लाईनअपला आपण पाहिलं तर चेंडू गेल्यानंतर त्या संघाचे प्रतिनिधित्व आहेत तिथे, त्या संघाचे व्हॉलेंटियर्स आहेत. म्हणजे चेंडू लगेचच मैदानामध्ये टाकला जातोय त्यांच्या मार्फत आणि सामना तिथे सुरू ठेवण्याचा प्रयत्न आहे. आतापर्यंत आपण पाहिले तर या पहिला आयोजन आहे त्या आयोजकाने आपले व्हॉलेंटियर्स षटकार आणि चौकाराच्या लाईन जवळ ठेवलेले आहेत. डीच्या स्वरूपामध्ये जिथे चेंडू ट्रॅव्हल होतो, जिथे खेळाडूला चेंडू जाऊन आणण्यासाठी तिथे वेळ वाया जातो आणि तिथेच आपण पाहिलं तर या संघाचे या आयोजकांचे व्हॉलेंटियर्स तिथे उभे आहेत. आणि ही देखील एक महत्त्वाची गोष्ट असते. या गोष्टीवरती देखील आयोजन आणि नियोजन ठरलेलं असतं. सुरेख फटका आहे, क्षेत्ररक्षक तैनात आहे, मात्र चेंडूपर्यंत जाईल. एक टप्पा पडल्यानंतर उसळी घेऊन चेंडू जातोय 4 धावांसाठी चौकार. तर या चौकारानंतर आपण पाहिलं तर धावसंख्येचा फलक 5 वरती जाऊन पोहोचलेला आहे. अगदी पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहिलं तर हा देखणा फटका बघायला भेटला. अर्थातच एक
मोठा खेळाडू आहे पाटण टेनिसमधील एक नामवंत खेळाडू इंद्रजित पाटील आणि दादा या नावाने प्रसिद्ध असलेला हा खेळाडू यॉर्कर चेंडू चौकार आल्यानंतर हा चेंडू पडणं म्हणजे गोलंदाजाचं हत्यार मानलं जातं. आपण पाहिलं तर क्रिकेटचं ब्रह्मास्त्र ज्याला म्हटलं जातं यॉर्कर चेंडू. भल्या भल्या फलंदाजांकडे ह्या प्रश्नावरती उत्तर देत असताना ते विकेट आपली गमावून बसतात. यॉर्कर चेंडूसाठी टॅप फटका खेळण्यात आला तिथे. पुन्हा एकदा बाउन्सर चेंडू आपण पाहिलं तर बॅकफुटला जाऊन लगेचच पूल फटका सजवला गेला. डिक्लेअर स्वरूपामध्ये एक धाव येईल. धाव संख्या 6 पर्यंत आपण पाहू शकतो पोहोचलेली आहे तिथे. गरम मी पंखा फिरवला तिकडे हे उडतं सगळं. जास्त आवाज येतो. सुरेख फटका आहे. नजाकत भरा फटका, देखना फटका, लाजवाब. 6 धावांसाठी षटकार. इथे आपण पाहू शकतो या फटक्यानंतर या फलंदाजाचा दर्जा तुम्ही पाहू शकता. हा फलंदाज ज्या पद्धतीने हा फटका सरळ बॅटीने खेळण्यात आला आणि अगदी त्या गतीचा उपयोग करून घेतला या फलंदाजाने आणि अगदी टायमिंग फटका ज्याला आपण म्हणतो की टायमिंग साधलं तिथं या फलंदाजाने आणि या फटक्यानंतर 6 धावा स्कोरबोर्डवरती ॲड होतात. तर या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 12 या धावसंख्येवरती. सुरेख फटका अगदी आजच्या या आयोजनामधील मी म्हणेल सर्वात देखना फटका हा इंद्रजित पाटील यांच्या माध्यमातून खेळण्यात आला. वारंवार आपण पाहतो की DK स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड पाटण टेनिस क्रिकेटमधील एक दादा संघ म्हणून मानला जातो. नवीन गोलंदाज अक्षयला तिथे तयार केलं जात आहे दुसऱ्या षटकासाठी. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय फलंदाज अक्षय. पहिला चेंडू फसवलं गेलं तिथे अक्षयला. आपण पाहिलं तर हा खेळाडू अगदी कालच्या दिवसामधूनच गावापासून इथपर्यंत दौरा केला आणि याचे दौरे हे वारंवार सुरू असतात. नवी मुंबई टू ढेबेवाडी, ढेबेवाडी टू नवी मुंबई सातत्याने प्रवास करणारा पाटण तालुक्यातील हा दुसरा खेळाडू आहे. पहिला खेळाडू आपण पाहिलं तर सुनील सावगावकरचं वारंवार नाव निघतं. तदनंतर अक्षय हा दुसरा खेळाडू असा आहे. 2 धावा चित्त्याच्या स्वरूपामध्ये आपण पाहिलं तर कंप्लीट केल्या जातात आणि पाटण टेनिस क्रिकेटमधील रनिंग बिटवीन द विकेट सर्वात जलद गतीने धावणारा जर ओपनिंग पेअर असेल तर ती ही ओपनिंग पेअर आहे. या षटकाराने आपण पाहिलं तर सामना ही त्या विजय करण्याचा प्रयत्न होतोय आणि तो विजय होतोय सामना. आपण पाहिलं तर 20 धावा स्कोरबोर्डवरती ॲड होतात. अगदी दुसऱ्या षटकातील तिसऱ्या चेंडूवरती हा सामना विजय केला जातोय आणि आपण पाहिलं तर पहिल्या षटकाचा विचार केला तर 12 धावांसाठी पहिलं षटक तिथे पार पडलं. दुसऱ्या षटकाचा विचार केला तर 3 चेंडूंचा खेळ थांबून 3 चेंडूंचा खेळ खेळून तिथे शेवटच्या चेंडूवरती षटकार लगावून सामना विजय केला तो म्हणजे अक्षयने. तर मॅन ऑफ द मॅच, गेम चेंजर आणि सर्वात उत्कृष्ट गोलंदाजी थोड्याच वेळात तुमच्या समोर घेऊन येतो. आणि ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान उधवणे संघ